देशामध्ये पेट्रोल डिझेल महागलंय। पेट्रोल प्रति लिटर 3 रुपयांनी महागलेलं आहे, तर डिझेलचा दरही 3 रुपये 11 पैशांनी महाग झालेला आहे। पेट्रोल डिझेलचे नवे दर आजपासून लागू झालेले आहेत। मुंबईमध्ये आता पेट्रोल 106 रुपये 68 पैसे तर डिझेलसाठी 93 रुपये 14 पैसे मोजावे लागणार आहेत। देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या दराचा भडका उडालेला आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागले। दरम्यान पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर आजपासूनच लागू झालेत। मुंबईत आता 1 लिटर पेट्रोलसाठी 106 रुपये 68 पैसे तर डिझेलसाठी 93 रुपये 14 पैसे मोजावे लागणार आहेत। इंधनातील या वाढीमुळे आता महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे। सरकारने सर्वसामान्यांचा विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीत। असं नाही की सगळ्या त्यांच्या म्हणण्यानुसार थोडं सर्वसामान्यांचा आमच्या ठिकाणी येऊन त्यांनी विचार केला पाहिजे। तर प्रत्येक ठिकाणी आता गॅसचे रेट वाढत आहेत, परत कडधान्यांचं वगैरे सगळ्यांचे, तर सर्वसामान्यांनी जगायचं कसं हा प्रश्न आमच्या पुढ्यात उभा राहिला आहे। खूप कठीण आहे सर। आता म्हणजे सगळ्याच गोष्टी वाढल्यात, गॅस वाढलाय, पेट्रोलचे दर वाढलेत। आता आम्ही ट्रेनिंग घेतो, आम्हाला इकडे पेट्रोलचे दर वाढल्यामुळे आम्हाला ट्रेनिंगचे चार्जेस समोरून वाढतील की नाही शंका आहे, पण आम्हाला रोज 1,500-2 हजाराचं पेट्रोल लागतं। त्याच्यामुळे आमचे आजचे तरी 200 रुपये एक्स्ट्रा गेलेले आहेत सर। मग तुम्ही विचार करा, 200 रुपयेमध्ये आम्ही भाजी, दूध ह्या गोष्टी आमच्या क्लिअर होतात घरामधल्या। आता काय सरकारकडे मागणी असेल? महागाई तर सरकारकडे मागणी तर आमची आहे, हे सगळ्यावरती जरा नियंत्रण आलं पाहिजे, पण मोदी सरकारच्या ह्याच्यामध्ये तर जास्तच झालंय, पण कमी नाही आहे। काम करतात, रोजचं आपलं डिझेल पेट्रोल भरून आपलं रोजगार चालवतात, घर चालवतात, तर त्यांना पण परवडायला पाहिजे ना। त्यांचा पण विचार एक ठेवून त्यांना करायला पाहिजे होतं। पण आता एकदमच असं सडनली वाढवणार तर आमच्या गरिबांचं काय होणार? आम्ही कुठून कमवणार? आमचं घर कसं चालणार? घरी काय द्यायचं, गाडी कशी चालवायची, आणि पेट्रोलचे पण आता डिझेलचे पण भाव वाढत आहेत, CNG चे पण भाव वाढत आहेत। आम्ही काय करणार? काय पैसे कुठे, म्हणजे कसे घरी देणार, कसं घर चालवणार? हा पण खूप मोठा प्रश्न आहे। पेट्रोलचे दर होते 103 रुपये 68 पैसे, नवे दर आहेत 106 रुपये 68 पैसे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आधीचे दर होते 105 रुपये 42 पैसे। नागपूरमध्ये जुने दर 104 रुपये 2 पैसे, नवे दर 107 रुपये 16 पैसे। कोल्हापूरमध्ये 104 रुपये 49 पैसे, आता 107 रुपये 63 पैसे हा नवा दर आहे। रायगडमध्ये नवा दर आता 108 रुपये 23 पैसे। अहिल्यानगरमधला जुना दर 104 रुपये 8 पैसे, नवा दर 107 रुपये 8 पैसे। जळगावमध्ये 105 रुपये 50 पैसे हा जुना दर होता, तर आता 108 रुपये 64 पैसे हा नवा दर आहे।